अहिल्यानगर शहरामध्ये अत्यंत अंगावर काटा आणणारी अशी एक घटना घडलेली आहे आणि ही घटना म्हणजे एका तरुण मुलाने आपल्या नशेच्या भरामध्ये आईचा खून केला आहे आणि हा खून करून तो नुसता त्यावर राहिला नाही तर तो खून करून आईच्या मृतदेहाशेजारी गोट्या खेळत बसला होता. अहिल्यानगर शहरातील नवलेनगर परिसरात एका विकृत नशेखोर तरुणाने आपल्या आईचा खून करून स्वतःला बंद खोलीत डांबून घेतले होते. या तरुणाने आईचा तीक्ष्ण हत्याराने खून करून आईच्या मृतदेहाजवळ बसून गोट्या खेळत असलेला तरुण हिंसक कृत्य करत होता. सुहास गवारे असे विकृत तरुणाचे नाव आहे, तर बेबी गवारे असे मृत महिलेचे नाव आहे. नशेच्या आहारी गेलेल्या तरुणाने आपल्या स्वतःच्या आईला मारल्याची घटना त्याच्या बहिणीला समजल्यानंतर तिने आसपासच्या नागरिकांना ही घटना सांगून आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ तोफखाना पोलीस स्टेशनला संपर्क साधला होता. घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस घटनास्थळी दाखल होऊन जवळपास 1 तास या विकृत तरुणाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होते. पोलीस बंद रूमच्या बाहेर तर तरुण बंद खोलीतील खिडकीमधून पोलिसांना हातात येईल त्या वस्तू फेकून मारत होता. त्यामुळे पोलिसांना अडचणी निर्माण झाल्या होत्या. पोलिसांनी त्या तरुणाचे मित्र, नातेवाईक सर्वांना बोलून त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र तो रूमच्या बाहेर येण्यास तयार नव्हता. अखेर तोफखाना पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी मिरचीचे पाणी तरुणाच्या डोळ्यावर फेकले. मिरचीचे पाणी फेकल्यामुळे तो तरुण थोडा विचलित झाला आणि याचा फायदा घेऊन कर्मचाऱ्यांनी खोलीचे दार तोडत त्या विकृत तरुणाला ताब्यात घेतले. त्यानंतर मयत बेबी गवारे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून तरुण नशेच्या आहारी गेल्यानंतर काय घडू शकते याचा प्रत्यय आज सर्वांनी पाहिला आहे. त्यामुळे सर्वांनी सावधान राहणे गरजेचे आहे, सतर्क राहणे गरजेचे आहे. आपले मुलं-मुली कुठे जातात, काय करतात यासाठी पालकांनी नेहमीच जागरूक राहणे